शेवगाव शेअर मार्केट प्रकरणामध्ये मोठी कारवाई। आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार दिनेश राठोड निलंबित। कथित लाच प्रकरणानंतर एसपी मम्मका सुदर्शन यांची कारवाई। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावच्या बहुचर्चित कथित शेअर मार्केट फसवणूक प्रकरणामध्ये मोठी घडामोड झाली आहे। आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार दिनेश राठोड यांना निलंबित करण्यात आले। कथित व्हायरल व्हिडिओ आणि लाच मागितल्याच्या आरोपानंतर पोलीस अधीक्षक मम्मका सुदर्शन यांनी ही कारवाई केली आहे। शेवगाव येथील कथित शेअर मार्केट फसवणूक प्रकरणाच्या तपासादरम्यान गुंतवणूकदाराकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार दिनेश राठोड याच्यावर करण्यात आला होता। या संदर्भातील कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली होती। या प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक मम्मका सुदर्शन यांनी दिनेश राठोड याला निलंबित करण्याचे आदेश दिलेत। या कारवाईमुळे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येत असून या प्रकरणामध्ये आणखी काही कारवाई होणार का याबाबत उत्सुकता आहे। आरोपांची सत्यता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी अधिकृत चौकशीचा निष्कर्ष हा महत्त्वाचा ठरणार आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।